दुनियादारी सिनेमासाठी आय वॉज नॉट द फर्स्ट चॉईस. हंटरसाठी माझं कास्टिंग शूटच्या 3 दिवस आधी झालं. गर्लफ्रेंडसाठी आय वॉज नॉट अ फर्स्ट चॉईस. मला अशा कमेंट्स मिळाल्या होत्या की डू समथिंग विच वी कॅन बी प्राऊड ऑफ. आणि गेल्या 3-4 वर्षा मागे त्याच व्यक्तींनी मला येऊन सांगितलं की आय एम प्राऊड ऑफ यू. कारण रणवीरला माहित होतं कसं प्रोनाऊन्स करायचं. दुसऱ्या दिवशी अनुपम सरांचा मला मेसेज आला, आय एम सॉरी, मी तुझं नाव माहिती नाहीये किंवा असं नाहीये, पण मला दिसलंच नाही कारण हे घडलं होतं. आता तरी मी या झोनमध्ये नाहीये, स्वप्नांचा राजकुमार वगैरे या झोनमध्येच मी नाहीये, पण तरीही माझी जी जर्नी आहे किंवा मी जे जगली आहे त्याला रिस्पेक्ट करणारी मी सेल्फ मेड आहे. तर मला आवडेल की कोणीतरी सेल्फ मेड माझ्या आयुष्यात यावं. मला असं ऑनेस्टली वाटतं मुलींपेक्षा मुलं जास्त गॉसिप. रिअली? आणि हे खरं आहे. इंडस्ट्रीत आल्यावर तिची माझी ओळख मुलाखतींच्या निमित्ताने झाली. ती इझी अवेलेबल व्हायची तेव्हा खूप छान वाटायचं. आत्ता खूप छान वाटतंय ती इझी अवेलेबल होत नाही तेव्हा, कारण तो चढता ग्राफ आम्ही जवळून पाहिलाय. अर्थात सांगलीची चांगली मुलगी आणि आपल्या सगळ्यांची लाडकी सई ताम्हणकर आपल्या सोबत आहे. आणि जसं म्हटलं तुला, नो फिल्टर शो आहे. ॲक्ट्रेस म्हणून सई माहिती आहे आम्हाला, इतकं काम तुझं पाहिलेलं आहे. आता सिनेमाही येतोय श्रीदेवी प्रसन्न मराठीतला, हिंदीत तर तू छान बॅटिंग करतेस. पण सांगली ते मुंबई आणि आता नुकतंच तू घर घेतलंयस, हा जो प्रवास आहे, हा जो करताना टप्प्याटप्प्यावर बदललेली सई आणि तिचा अनुभव आम्हाला थोडक्यात ऐकून घ्या, तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. मला असं वाटतं की तुझ्या शोचं जे नाव आहे तशीच आहे मी खऱ्या आयुष्यात, फिल्टरलेस. त्याच्यामुळे मी खूप वेळा ट्रबलमध्ये पण येते, पण मला आवडतं फिल्टरलेस राहायला. आणि टप्प्याटप्प्यावर बदल एवढेच घडलेत की थोडी पेशंट झाली आहे, थोडे पेशन्स वाढलेले आहेत. रिॲक्ट करण्याची पद्धत किंवा ह्याच्यात बदल झालेला आहे. म्हणजे आपल्याला रिॲक्ट करायची खूप घाई असते, ते थोडंसं कमी झालेलं आहे. आणि काय म्हणूया, मॅच्युरिटी ऑफकोर्स वयाबरोबर सगळ्यांचीच वाढते, मीही त्याला अपवाद नाही. आणि माझ्या प्रोफेशन्सचे जे लेयर्स आहेत ते मला खूप सुंदर प्रकारे कळू लागले आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की जी मुलगी 17 वर्षापूर्वी मुंबईत आली होती तिच्यामध्ये फार बदल नाही आहेत. आय स्टील स्पेंड मनी इम्पल्सिव्हली. अजूनही मी खूप मोठे डिसिजन्स इम्पल्सिव्हली घेते, त्यामुळे फार बदल नाही झालेला आहे. आपण छोट्या शहरातनं आलो की मोठ्या शहरात थोडा रुळायला वेळ लागतो आणि इंडस्ट्रीमध्ये आपल्याला एम माहिती, आपल्याला काय करायचं आहे. मग अशा वेळेला मुंबईत पहिल्यांदा आल्यावर सईला कोणाकोणाची मदत इथे झाली किंवा आपण म्हणतो ना साथ लाभली, आणि कोणी तुला चांगल्या दृष्टीनं सल्ले दिले? मला असं वाटतं की मी मोठं शहर छोटं शहर असा विचारच केला नाही, कारण माझे मावशी आणि मामा, सख्खी मावशी आणि मामा मुंबईतचे आहेत. म्हणजे ते मुंबईत येऊन स्थायिक झाले अनेक वर्षांपूर्वी. तो मी सुरुवातीला माझ्या मावशी बरोबर राहायचे आणि मावशी आणि मामाला मी खूप जास्त क्रेडिट देईन, कारण एकतर म्हणजे आपण म्हणतो की नातेवाईक सुद्धा म्हणतात की हां तुम्ही पाठवू शकता आमच्याकडे, राहिली तर चालेल, पण खरंच तसं करणं इट टेक्स समथिंग. कारण माझ्या मावशीलाही लहान मुलगी आहे, म्हणजे माझी बहीण माझ्यापेक्षा 6-7 वर्षांनी लहान आहे. सो इंडस्ट्रीचं वातावरण तिच्यावर त्याचा कसा परिणाम होईल याची फिकीर न करता तिने मला तिच्या घरी राहू दिलं. माझ्या मामाने मला सांगितलं होतं की मी तुला सगळं रस्ते, रूट्स, ट्रेन, बस हे सगळं मी तुला ऑन पेपर सांगेन, बट तुला ते करायला लागेल स्वतःहून, तुला ते शोधायला लागेल स्वतःहून. तर मी माझ्या खूपशा स्वावलंबनाचं क्रेडिट माझ्या मावशी आणि मामाला देते. मावशी इज माय बिगेस्ट इन्स्पिरेशन, कारण ती 8व्या महिन्यात एवढं मोठं पोट घेऊन डोंबिवली ते कुठेतरी दुसऱ्या टोकाला प्रवास करायची. तीही माझ्यासारखीच वर्कहॉलिक आहे. तिचंही तिच्या कामावर प्रचंड प्रेम आहे. ती डबल PhD आहे, खूप शिकलेली स्त्री आहे. आणि मी माझ्या डोळ्यासमोर अशा स्त्रिया पाहिल्या याचा मला खूप आनंद आहे. नकळत माझ्यावर ते संस्कार झाले, त्यामुळे या दोघांना मी खूप जास्त क्रेडिट देईन. या दोघांना मी
जास्त क्रेडिट देईन. आणि इंडस्ट्रीमधले काही लोक आहेत जी खूप पूर्वीपासून माझ्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये राजीव देशपांडे हे एक नाव आवर्जून घ्यायला मला आवडेल. मकरंद देशपांडेंचा भाचा आहे हा. आम्ही त्याला प्रेमाने चिन्या म्हणतो. चिन्याचा खूप सपोर्ट मला लाभलेला आहे राईट फ्रॉम द बिगिनिंग. त्याच्यानंतर आस्ताद काळे, नेहा जोशी यांची नावं मी आवर्जून इथे घेईन, कारण इनिशियल स्टेजमध्ये ते माझ्या प्रवासात माझ्या बरोबर होते. आणि अशी खूप मंडळी आहेत. आनंद अभ्यंकरांची फॅमिली, त्याच्यानंतर ऋता दुर्गुळीची सासू. शी प्लेड माय मदर इन या गोजीरवाण्या घरात. सो तिचाही खूप सपोर्ट मला होता. सुबोध भावे. सो देर आर लॉट ऑफ पीपल ज्यांनी मला इनिशियली खूप सांभाळलं किंवा माझी काळजी घेतली. सुशांत शेलार फॉर दॅट मॅटर. हे माझे सगळे इंडस्ट्रीतले पहिले मित्र आहेत. सो आय थिंक योग्य वेळेला योग्य लोक भेटणं ह्याला ही सुद्धा नशीब लागतं. आणि ते थँकफुली मला चांगली लोक भेटली. असं असतं पहिला ब्रेक आणि त्यासाठी करावं लागलेलं स्ट्रगल आपण कायम लक्षात ठेवतो, कारण आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं आहे. काही चुका केलेल्या असतील आपण कामं निवडताना म्हण किंवा मैत्री करताना म्हण, कुठल्याही बाबतीत. सो तो पहिला ब्रेक, त्यासाठी केलेलं स्ट्रगल आणि त्यातनं तू काय शिकलीस की पुढे आपण काय करू नये आणि काय करावं? पहिला ब्रेक तर माझ्याकडे स्वतःहून चालत आला, तो म्हणजे गोजीरवाण्या घरात ही सिरियल. त्याच्यानंतर मी मकरंद देशपांडेंसाठी फॉर द लॉंगेस्ट टाइम बॅक स्टेज करायचे नाटकाचं त्यांच्या. तर तिथे मी खूप लोकांना भेटले. मग मी पृथ्वीला असायचे खूप वेळ, पडीक असं म्हणायला हरकत नाही, जेव्हा सुट्टी असायची तेव्हा. तर तिथून मला ब्लॅक अँड व्हाईटसाठी ऑडिशनला पाठवण्यात आलं. म्हणजे माझा एक रँडम मित्र आला आणि तो म्हणाला, अरे उधर ऑडिशन चालू आहे, तू जा देख या. असं करून ब्लॅक अँड व्हाईट हॅपन. ब्लॅक अँड व्हाईट नंतर सनई चौघडे हॅपन. या सगळ्याच्या आधी एक फिल्म मध्ये माझं कास्टिंग झालं होतं आणि ऐन वेळेला, म्हणजे आता परवा शूटिंग आहे तर मला कळलं की आय बीन रिप्लेस्ड, कारण माझ्या डोळ्यात काहीतरी फॉल्ट आहे असं त्या डिरेक्टरचं म्हणणं होतं. तर तेव्हा मी खूप म्हणजे एक आपल्याला ह्यूज लॉसचं जे फिलिंग येतं किंवा एकदम हरल्यासारखं किंवा एकदम खच्ची झाल्यासारखं वाटतं. म्हणजे तुझ्या डोळ्यात इफेक्ट मी आता येस पुन्हा डोळ्यात पाहते म्हणजे आपण. तर आणि डिरेक्टर खूप प्रथितयश होता असा, म्हणजे फेमस. लेट्स नॉट गो देअर. पण असं झालं आणि मी खूप खच्ची झाले होते. तर मला असं वाटतं की आपण जेव्हा अशा मनस्थितीत असतो की आपल्याला वाटत असतं सगळं संपलं, तेव्हा आपल्याला असं वाटत असतं अरे हा काळ खूप मोठा आहे आणि हा संपणारच नाही. पण तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे की ऑफकोर्स तोही संपणार आहे, कारण चांगलं वाईट दोन्हीही किंवा सुख आणि दुःख दोन्हीही आयुष्यात असणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्याला काळ्या रंगाची किंमत कळत नाही आणि पांढऱ्या रंगाची किंमत कळत नाही. सो त्या फेजमधून मी गेले. त्या फेजनी मला हे शिकवलं की प्रतिकूल परिस्थितीत तुमचा फोकस कसा नाही ढळू द्यायचा. सो हा माझ्यासाठी खूप मोठा लेसन होता. आणि इतके वर्षानंतर ज्या गोष्टीत त्या माणसाला फॉल्ट दिसला होता त्याच्यासाठीच मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात. ही माझी विक्ट्री आहे. आणि तू काम केलंस पुन्हा कधी? नाही, ठरवून असं नाही, पण कधी वेळ नाही आली. बरं, आत्ता आपण बोलतोय इंडस्ट्रीविषयी आणि तुझ्या स्ट्रगल आणि त्या पहिल्या ब्रेकविषयी वगैरे. पण असं असतं ना, म्हणजे इंडस्ट्रीविषयी एक वेगळा ग्रह असतो येण्याआधी. बाबा इथे काही चांगलं नाही आहे, हे थोडं सांभाळून राहावं लागतं किंवा तुम्ही जपून पावलं ठेवावी लागतात, जपून माणसांना भेटावं लागतं. सईच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडल्यात जिथे तुला त्या दृष्टीने वागावं लागलंय किंवा काय? आता जो आपण एक शब्द म्हणतो की कदाचित कास्टिंग काउच, हाही एक मुद्दा इथे आहे की जो येतो. आणि आज इंडस्ट्रीमध्ये येताना आजच्या घडीला बऱ्याच बिनधास्त मुली येत असतील, तितकं गोष्टी बदललेल्या आहेत. पण अजून आपण जर 20 वर्षापूर्वी जर मागे गेलो तर तितकं ते नव्हतं, कारण वर्षागणिक ते बदलत जातं. तर सई जेव्हा इंडस्ट्रीत आली तेव्हा तिला अशा काही गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि तिथे तिने व्यवस्थित ते मॅनेज केलं? टू बी व्हेरी ऑनेस्ट नाही. आणि मला असंही वाटतं की तुम्ही ज्या प्रकारचे असता तशा एनर्जीज तुम्ही अट्रॅक्ट करता. सो मला असं वाटतं की मी पहिल्यापासूनच नो नॉनसेन्स मुलगी आहे आणि माहीत नाही, पण माझ्या वागण्यातून माझ्या वावरण्यातून अशा वाईब्स डिपिक्ट होत असतील तर कोणी माझ्या नादाला लागायला येत नाही फारसं. आणि
कोणी चुकून आलंच, कोणाला माहीत नसेल तर त्याला कसं उत्तर द्यायचं हेही मी खूप चांगल्या प्रकारे शिकले. त्याच्यामुळे असे एक्सपिरियन्सेस मला थँकफुली नाही आले. पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा या फील्डमध्ये येता तेव्हा तुम्ही सगळ्याची तयारी ठेवून आलं पाहिजे आणि अशी परिस्थिती आली तर त्याला कसं सामोरं जायचं याचीही तुमची तयारी पाहिजे. म्हणजे तू जे म्हणालीस ते फक्त ह्या प्रोफेशनमध्ये नाही आहे, ते सगळ्या प्रोफेशनमध्ये आहे. चांगली वाईट माणसं सगळ्या प्रोफेशनमध्ये असतात. त्यामुळे असं नाही आहे की आता आपल्या फील्डला एक्सपोजर जास्त आहे त्याच्यामुळे हे फील्ड बदनाम होतं, आता नाही आहे. पण मला असं वाटतं इथेही अमेझिंग माणसं आहेत जी मला भेटली. इथेही अपार कष्ट करून काय म्हणूया आपली टार्गेट्स अचीव करणारी माणसं आहेत. बरोबर. सो चांगले आणि वाईट कॉम्बिनेशन सगळीकडे असतात आणि हे फील्ड त्याला अपवाद नाही आहे. पण मला असा एक्सपिरियन्स थँकफुली नाही आला. एक असतं ना की आपण इंडस्ट्रीत आल्यानंतर किंवा बऱ्याच आपल्याला असतात म्हणजे मला वाटतं बेसिकली ही सर्टनिटी सगळ्याच फील्डमध्ये आहे की बाबा आत्ता माझ्याकडे काम आहे, पुढे मिळेल की नाही, अशा गोष्टी घडत असतात. किंवा बाबा एकच मनासारखं मिळत नाहीये, मला जे हवंय ते होत नाहीये, का होत नाहीये. मग अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा सई कसा विचार करते किंवा त्या काळात सई कशी असते? अशी परिस्थिती येते तेव्हा थोडंसं लो फील होतं नक्की. मी असं म्हणणार नाही की अरे काही फरकच पडत नाही. ऑफकोर्स फरक पडतो. मग कधी कधी इंट्रोस्पेक्ट करायला भाग पडते अशी परिस्थिती की माझं काही चुकतंय का, मी कुठे कमी पडतेय का, कधी कधी अप्रोच माझा चुकतोय का, अशा खूप अनेक विचार डोक्यात येतात. पण मला असं वाटतं या फील्डची मॅजिक हीच आहे की कीप युअर हेड डाऊन अँड कीप वर्किंग. हे त्याला एकच सोल्युशन आहे. ह्याच्या शिवाय दुसरं सोल्युशन मला तरी इतके वर्षापर्यंत नाही सापडलंय. पण काम करत राहणं, सातत्यानं चांगलं काम करत राहणं आणि प्रत्येक अपॉर्च्युनिटीचा काय म्हणूया 100% देऊन प्रत्येक संधीचा वापर करणं हे आपल्या हातात असतं. काही थोडक्यात ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा विचार करूनही काही होणार नाही. सो मला असं वाटतं ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण 100% देऊन कराव्यात, अशा मताची मी आहे. अनेकदा होतं की सिनेमाच्या बाबतीत आपण म्हटलं की सिनेमाच्या बाबतीत किंवा पर्सनल आयुष्यामध्ये आपण कधी एखादा सिनेमा साईन करतो, नंतर आपल्याला कळतं यार का केला, म्हणजे आपल्याला वाटतं की करायला नको हवं होतं, काहीतरी ते निर्णय चुकतात किंवा नंतर आपल्याला कळतं की बाबा हा सिनेमा करायला नको हवा होता पण केला. त्यावेळेला आपण तो निर्णय घेतो, काही गोष्टी तशा असतात त्या अनुषंगाने घडलेल्या. तर असे जे चुकलेले निर्णय असतात प्रोफेशनल पर्सनलमध्ये, तेव्हा सई त्यानंतर कशी असते? कारण असं असतं ना आपण गोंधळतो किंवा काहीतरी आणखीन चुकीचं करून बसतो, पण त्यावेळेला ती कशी स्वतःला स्ट्रॉंग ठेवते आणि कसं त्यात पुढे जाते? नाही, मला नाही वाटत मी असे कुठले सिनेमे केले ज्यांनी मला वाटलं की अरे चुकलंच. म्हणजे फॉर एक्झाम्पल आय विल गिव्ह यू अ व्हेरी नाईस एक्झाम्पल. बाबूरावला पकडा नावाचा सिनेमा मी केला होता. सो आता ह्याच्या दोन बाजू आहेत की टायटल सुद्धा गडबड आहे, पिक्चर सुद्धा ॲव्हरेज होता, पण त्याच्यात माझा स्वार्थ काय होता, मी पहिल्यांदा इंडियाच्या बाहेर ट्रॅव्हल करत होते, त्यामुळे आय हॅव नो रिग्रेट्स. तोपर्यंत केला नव्हता? नाही. सो माय फर्स्ट ट्रॅव्हल वॉज बँकॉक आणि 19 दिवसाचं शेड्यूल होतं तिकडे. तो सिनेमा तिथे शूट झाला. सो हा माझा त्याच्यामध्ये स्वार्थ होता. सो असं कधीच नसतं की आपले निर्णय पूर्णच आपल्याला माहीत असतं आपण का हा सिनेमा करतोय. एक काहीतरी गोष्ट असते जी ऍक्टर नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो आणि मला असं वाटतं ते कारण आपल्याला माहीत असतं, ते एक्सेप्ट करून आपण पुढे जावं. सो मला तरी नाही वाटत, म्हणजे आय हॅव नो रिग्रेट्स. जर का काही निर्णय चुकले असतील ऑडियन्सच्या दृष्टीने तर त्याच्यातून मला शिकायलाच मिळालं. असं नाही आहे की निर्णय चुकला आणि काही शिकायला पण मिळालं नाही, असं कधीच होत नाही असं मला वाटतं. आणि वैयक्तिक आयुष्यात काही निर्णय चुकले, काही निर्णय आपण डिसिजन चुकीचे घेतो, मग अगदी असं असतं ना की एखाद्या व्यक्तीवर आपण रागावतो त्या क्षणी, नंतर आपल्याला वाटतं यार मी असं करायला नको हवं होतं, किंवा आणखीन इतरही कुठले निर्णय. तर अशा वेळेला सई त्यानंतर ती मिस्टेक जर आपल्याला कळते की हे माझं चुकलं होतं, तर त्यानंतर सई कशी रिॲक्ट करते? त्या व्यक्तीकडे जाते, माफी मागते किंवा? ऑफकोर्स मला असं वाटतं की मी अशी व्यक्ती आहे जी चार चौघात त्या व्यक्तीची माफी मागायला अजिबात शरमणार नाही किंवा स्वतःची चूक कबूल करायलाही शरमणार नाही, त्याच्यामध्ये काहीच कमीपणा नाही. आणि मला असं वाटतं की अशा चुका होतातच की आणि व्हाव्यातच की, म्हणजे टू अर इज ह्युमन आय थिंक. सो अशा चुका झाल्याशिवाय सुद्धा तुम्हाला कळत नाही समोरच्याची किंमत.
तर मला असं वाटतं इट्स ओके. पण एकच चूक 4 वेळा झाली तर तो गाढवपणा असतो. पण अशा चुका व्हाव्यात, त्याच्यातून शिकायलाच मिळतं. आणि मला असं वाटतं जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा एकच ऑप्शन असतो की ते आता सहन करा, जस्ट फील इट अँड गो अहेड. हा एक मंत्र आहे जो मी अवलंबते माझ्या आयुष्यात. चॅलेंजेस काय वाटतात डे टू डे लाईफमध्ये? म्हणजे ॲज अ ॲक्टर, ॲज अ पर्सन, डे टू डे चॅलेंजेस सईला या क्षणी आत्ता या ह्याच्यामध्ये काय वाटतात, किंवा त्या चॅलेंजेसना ती कशी टॅकल करते? सो आज आता इथे मला यायचं होतं, मी सकाळी लवकर उठले, काल उशिरा झोपले. सकाळी उठून मेकअपला बसणं, साईड बाय साईड ब्रेकफास्ट, साईड बाय साईड घरची कामं, साईड बाय, हे मला थोडंसं चॅलेंजिंग वाटतं. कारण मला एका वेळेला एक काम करायला खूप आवडतं. म्हणजे एका वेळेला एकच काम फुल कॉन्सन्ट्रेशनने करायला आवडतं. सो वेन देर इज नो हेल्प, मला हे खूप असं मी गोंधळते किंवा मला पटकन इरिटेट होते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी हे माझे डे टू डे चॅलेंजेस आहेत. अपार्ट फ्रॉम दिस मला असं वाटतं की या प्रोफेशनने इतकं तयार केलं आहे मला की मला आता काय म्हणूया, चॅलेंजिंग खूप कमी गोष्टी वाटतात. पण ह्या छोट्या गोष्टी आहेत त्या मला जास्त चॅलेंजिंग वाटतात. आणि लाईफ चॅलेंजेस? कारण आता कमी वयात तू खूप अचीव केलंस पटापट. तो वेग मला ना खूप तुझा असं वाटतं की भले तुला तो कदाचित वेग, तुझ्या दृष्टीने तो वेग वेगळा असेल, पण आम्ही ज्या दृष्टीने तुला पाहिलंय किंवा ज्या पद्धतीने पाहिलंय, आम्हाला तो वेग वाटतं यार इतक्या कमी वयात खूप बरंच हे केलं. मला असं वाटतं तो जे लाईफ चॅलेंजेस आहे ना, ते तुला काय वाटले आणि आत्ता या क्षणाला तू काय फील करतेस की त्या चॅलेंजेसना तू टॅकल कर? मला हा वेग ह्या सिटीने दिलाय, ह्या शहराने दिलाय आणि तो वेग मला भयंकर आवडतो. मला असं वाटतं चॅलेंजेस फ्युल मी, म्हणजे मला चॅलेंजेस आले समोर की मी अजून जास्त पेटून उठून काम करते. आणि तसाच अप्रोच माझ्या आयुष्याचा पण आहे. म्हणून असं वाटत असेल की पटापट, कारण मी एकदा ठरवली एखादी गोष्ट की मी ती पूर्ण झाल्याशिवाय नाही थांबत. हा माझा स्वभाव आहे आणि त्याला स्पीडची जोड आहे या शहरामुळे. सो माहित नाही, म्हणजे आय लाईक चॅलेंजेस. आणि आत्ता इतक्या वर्षानंतर फॅमिलीतनं कशा रिॲक्शन्स असतात? म्हणजे तेव्हा सगळं पाठवलंय आणि तिने केलंय, बघू आता पुढे काय करते, पण आत्ता तुला पाहिल्यानंतर त्यांच्या रिॲक्शन्स काय? दे आर एक्स्ट्रीमली प्राऊड. खूप जास्त अभिमान आहे त्यांना माझा, खूप जास्त आनंदी आहेत ते ज्या स्टेजला मी पोचले. आणि आपले काही नातेवाईक असतात, काही गावातली मंडळी असतात ज्यांचं अख्खं आयुष्य आपल्याला बघून भुया उडवण्यात किंवा करण्यात गेलेलं असतं, त्यांचंही आता मतपरिवर्तन झालंय. सो इट्स अ फॅन्टॅस्टिक फेज. मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना वाटलं की हां बघू की काय करते, त्यांना मी इतकं छान उत्तर दिलंय. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. काही प्रश्न ना आमच्या टीममधनं पण तुझ्यासाठी खास आले रिसर्च करून. सो काहींनी विचारलंय की इतकी म्हणजे सई टॅलेंटेड आहे आणि तिच्याकडे वेगवेगळे रोल तू करतेस, पण आजपर्यंत चरित्र भूमिका अशी तू का केली नाहीयेस? मला आलेली नाही आहे. कोणी असेल डिरेक्टर प्रोड्युसर तर प्लीज आणा, इट्स टाइम. आणि दुसरं म्हणजे कारण सांगू, मला असं वाटतं की आपल्याकडे ना खूप एका डायमेन्शननी बायोपिक बनतो. मला असं वाटतं की त्याच्या सगळ्या डायमेन्शन्स आपण एक्सप्लोर नाही करत. सो जोपर्यंत मला सगळ्या डायमेन्शन्स एक्सप्लोर करणारा बायोपिक येत नाही तोपर्यंत मी करणार नाही. म्हणजे एखादी व्यक्ती नुसती गुणांनी संपन्न नाही असू शकत, त्या व्यक्तीमध्ये दोष पण असतात, ते आपण कधीच नाही एक्सप्लोर करत. कारण वी वॉन्ट टू पोर्ट्रेट व्हेरी वाईट, व्हेरी वाईट, व्हेरी वाईट. ते मला नाही आवडत. मला असं वाटतं की माणूस हा माणसासारखा दाखवला गेला पाहिजे, गुणदोषांसकट. तर ते जेव्हा होईल तेव्हा मी बायोपिक करेन. आणि एक असं वाटतं की यार तुझा जो अभिनय आहे ना खूप नैसर्गिक आहे. म्हणजे तू कुठल्याही ह्याच्यात आम्हाला ही तू विसरली जातेस आणि ते कॅरेक्टर समोर होतं, हे कदाचित तुला दिलेली ही पावती असेल प्रेक्षकांकडून, पण तरी सुद्धा बोल्ड अँड ब्युटिफुल या ह्याच्यातच एका फ्रेममध्ये तू अडकली आहेस असं वाटतंय का? किंवा या पेक्षा जिथे एकदमच मेकअप नाही आहे, काही नाही, आणि अशी ती भूमिका आहे ज्या पद्धतीच्या असतात भूमिका, पण तशा भूमिका अजूनही तुझ्याकडे का येत नाहीत? कारण तू त्याच्यातही तशी दिसशील. येतात, बट ह्या टॅग्समध्ये मला अडकवलं गेलंय. आय एम मच मोर दॅन दॅट आणि पीपल नो इट. म्हणजे गेले 6-7 वर्ष तू जर का बघशील तर दुनियादारी नंतर एक मला असं वाटतं की लोकांना असं जाणवलं अचानक की अरे वा ही चांगलं काम करते. मी आधीपासूनच चांगलं काम करायचे. लोकांचा पर्स्पेक्टिव्ह बदलला दुनियादारी नंतर. सो मला असं वाटतं की टॅग्समध्ये अडकवलं गेलंय, पण माझी जबाबदारी आहे की
ते खोडून काढणारं काम मी सतत करत राहीन आणि मी ते करते. तर मला असं वाटतं की हो, इट्स टाईम की तुम्ही या टॅग्सच्या परे पण मला पहा आणि आय एम शुअर एक दिवस असा येईल जेव्हा या टॅग्सच्या परे लोक मला पाहतील. मराठी हिंदी दोन्ही ठिकाणी तू आता आहेस, रुळली आहेस. म्हणजे बेसिकली असं असतं, मराठी म्हणजे आपण म्हणतो आपलं माहेरच आहे, आपलं घरच आहे, जिथून आपण सुरुवात केली आहे. आणि हिंदी म्हणजे आपण असं म्हणतो की आपण एखाद्या पाहुण्यांकडे गेलो आणि तिथे रुळतोय, पण तेही आपले होऊन जातात. सो सुरुवातीला मी विचारेन की हिंदीमध्ये काम करताना आता तू जितक्या आर्टिस्टसोबत काम, सगळे चांगले चांगले आर्टिस्ट आहेत, तर तुला असा खूप आवडणारा आर्टिस्ट की त्याच्याबरोबरचे काही किसी आवर्जून तुला सांगावंसं वाटते, मग तो माणूस किंवा ती व्यक्ती अशी आहे आणि ते इथे तुला आज सांगावंसं वाटते, तो अनुभव तुझा आलेला वेगवेगळ्या लोकांसोबत काम करताना, त्यांची काही स्पेसिफिक नावं मराठी हिंदी दोन्हीची एकत्र सांगितलीस तरी चालेल, की ज्यांच्याबद्दल तुला आज बोलावंसं वाटतं? गुल्लूचं नाव मी 100% घेईन, गुलशन देवैया, कारण ही इज अ फॅन्टॅस्टिक को ॲक्टर. तो त्याच्या को ॲक्टरला खूप कम्फर्टेबल करतो आणि आमच्या वाट्याला खूप डिफिकल्ट सीन्स आले होते हंटरमध्ये आणि त्यांनी मला खूप मदत केली, त्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं. दुसरं नाव मी घेईन विजय सेतुपतींचं. मी नवरसा जेव्हा त्यांच्याबरोबर शूट केली तेव्हा माझा लँग्वेजचा प्रॉब्लेम होता ऑब्व्हियसली, कारण मी जो रट्टा मारून गेले होते ते सगळे डायलॉग्स चेंज झाले, त्यातले 3 डायलॉग्स उरले आणि 6 डायलॉग्स नवीन ॲड झाले आणि मी पहिले 3 टेक्स मख्ख मुलीसारखी बसले होते, माझ्या तोंडून एक शब्द फुटेना. माझ्या शेजारी एक मुलगी बसली होती जी माझ्या मैत्रिणीचा रोल करत होती. बिजॉय नांबियार वॉज द डिरेक्टर. मी बिजॉयला म्हटलं, बिजॉय तिला माझा रोल करू दे, मी तिथे बसते, माझ्याच्याने हे काय व्हायचं नाही. बिजॉय अख्ख्या सेट समोर मला ओरडला जोरात, जस्ट डू युअर जॉब साई, असं म्हणून तो गेला आणि विजय सरांनी हे ऑब्झर्व केलं. तर समोर विजय सेतुपती बसलेत, मी तिसरा टेक झालं तरी माझ्या तोंडून वाक्य निघत नाही. आय वॉज व्हेरी टेन्स्ड. म्हणजे मला असं होत होतं की आत्ता मला इथून बाहेर काढा, मी पळून जाते कुठेतरी. तर विजय सर रेकग्नाइज दिस आणि ते मला म्हणाले, मी जेव्हा हिंदी बोलतो तेव्हा असंच होतं मला, सो डोंट वरी, मी तुला एक ट्रिक सांगतो, ती ट्रिक तू फॉलो कर आणि आपला टेक ओके होईल. सो त्यांनी ती ट्रिक सांगितली, मी ती फॉलो केली आणि दुसरा टेक ओके झाला. सो मला असं वाटतं की एखादा माणूस कुठल्या हुद्द्यावर आहे आणि त्याचं वागणं काय ह्याचं काही कनेक्शन नाही आहे किंवा नसावं कधी. त्यामुळे ह्या 2 व्यक्तींबद्दल मी आवर्जून सांगेन. मराठीमध्ये ललित आणि अमेयचं नाव मी आवर्जून घेईन, कारण मला असं वाटतं ते बोथ आर गिवर्स. म्हणजे ते स्वतःच्या ग्राफचा कधी नाही विचार करत, ते प्रोजेक्टच्या ग्राफचा विचार करतात. म्हणजे काही ॲक्टर्स असे पण असतात की स्वतःचा क्लोज लागला की ते वेगळंच काहीतरी काम करतात, मग दुसऱ्याचा क्लोज लागला की ते वेगळंच. असे ते ॲक्टर्स नाही आहेत दोघेही, आणि मला दोघांबरोबर काम करायला इक्वली मजा येते. मला आता तुला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटेल की अनेक माणसं असतात ना, आपल्याला अनेक टप्प्यांवर भेटत असतात आणि त्यांनी दिलेला एक सल्ला, आपण चांगला सल्ला बेसिकली जो आपल्याला फायद्याचा ठरला, आपण कायम लक्षात ठेवत असतो. तर असे काही लोक ज्यांनी तुला असे काही चांगले सल्ले दिलेत आणि ते तुझ्या लाईफमध्ये तू यूज करतेस अजूनही आणि त्याचा तुला फायदा झालाय, जे तुला आत्ता इथे सांगावेसे वाटेल, ते सल्ले आणि ती लोक? मी आणि सिद्धार्थ जाधव एका फिल्मचं शूट करत होतो खूप वर्षांपूर्वी. ती फिल्म रिलीज नाही झाली कधी. तर त्या सेटवरती खूप गोंगाट गोंधळ चालला होता आणि आम्ही रिहर्सल करत होतो आणि मी जोरात ओरडले की यार शांत बसा ना यार. तर सिद्धार्थ मला म्हणाला, तू का ओरडलीस, तू तुझं कॉन्सन्ट्रेशन वाढव ना, तू नको लक्ष देऊ. आणि हे छोटंसंच आहे पण इट वॉज सो इम्पॉर्टंट. ते मी त्या दिवशीपासून लक्षात ठेवलंय आणि मी ते अजूनही इम्प्लिमेंट करते. हा एक सल्ला खूप अमेझिंग होता. बरं, सई जेव्हा एकटी घरी असते आणि कधीतरी तिला वाटतं आत्ता या क्षणी मला कोणीतरी माझ्यासोबत बोलायला हवंय, माझ्या मनातलं त्याला सांगायचंय, तिला सांगायचंय, अशी सईची खास मैत्रीण मित्र कोण आहे ज्याला सई त्या वेळेला फोन करते यार मला, आणि ते येतात धावत, असे सईच्या आयुष्यातली लोक? गिरिजा आहे, त्याच्यानंतर ज्ञानेश तन्मयी आहेत, त्याच्यानंतर स्वप्नील आहे, खूप लोक आहेत, दादा आहे, टू सम एक्सटेंट सुबोध आणि मी खूप फोनवर अधूनमधून बोलत असतो, ललित आहे, अम्या आहे, खूप लोक आहेत असे, उपेंद्र आहे, सिद्धे, या लॉट ऑफ पीपल. घरी असताना सईचा दिवस कसा असतो? रिलॅक्समध्ये, रिलॅक्स असताना आपण स्वतःला वेळ देतो ना. आपण सई नसते, सई एक सामान्य मुलगी असते तिच्या घरामध्ये. सॉरी आय हॅव टू से दिस, पण कधी कधी मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आंघोळही करत नाही, मी इतका आळशीपणा करते, कारण
खूप लॉंग आवर्स आणि खूप मी तर म्हणजे मला तर एकही दिवस शांत बसवत नाही, त्यामुळे आय एम ऑलवेज वर्किंग. तर जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी लिटरली काहीही करत नाही. म्हणजे मला पाण्याचा ग्लास पण कोणीतरी आणून द्यावा असं मला वाटतं. मी एका जागेला बसले की मी तिथून हलत नाही. मी हॉलमध्ये असेल तर मी बेडरूममध्ये पण जात नाही. मी इतका आळशीपणा करते आणि तो आळशीपणा करायला मला खूप आवडतं. मला ना खूप अशी उत्सुकता आहे, कारण सईला जाणून घ्यायचे. त्यामुळे पुढचा प्रश्न आहे की सई, तुला घरामध्ये एकटं राहायला आवडतं की माणसं लागतात आजूबाजूला, कुणीतरी लागतं? एकटं. मला एकटं राहायला खूप आवडतं, कारण मी एकटी राहिली आहे खूप काळ. त्याच्यामुळे मला ते स्वातंत्र्य खूप आवडतं. पण माझी आई येते तेव्हाही मला खूप आवडतं, कारण खूप गोष्टी आया आपल्या खूप रिअलाईज करून देतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ही खूप छोटी गोष्ट आहे, पण माझी आई येते आणि एखादं कपाट ती आवरत असेल तर त्यातल्या 4 गोष्टी काढते आणि मला म्हणते, हे एक्सपायर झालं आहे, हे ठेवायचं आहे का फेकायचं आहे? तर तेव्हा मला कळतं की अरे, आपलं इथे लक्ष नाही आहे, आपलं इथे लक्ष नाही आहे, मग हे संपलंय, मग ते संपलंय. सो हा पण एक हवाहवासा वाटणारा सहवास आहे. पण आय प्रिफर स्टेईंग अलोन, कारण मला त्याची सवय झाली, त्यामुळे मला ते आवडतं. एक दुसरा प्रश्न असा की इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर कॉम्प्रोमाइज करावं लागतं का गं? कारण हे आम्ही ऐकलंय की बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. तुम्हाला सांगितले का? इन ऑल सेन्स. ते तू आता फक्त त्याचं उत्तर दे की कॉम्प्रोमाइज करावं लागतं का? आय डोंट थिंक सो. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या टर्म्सवरती काम करूच शकता. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण इथे बसलंय की मी कायम माझ्या टर्म्सवरती काम केलंय. मग ते कॉस्ट्युम्स असो, मेकअप असो, सवयी असोत, किंवा मी चार्ज करणारं रेम्युनरेशन असो. मला असं वाटतं की यू शुड ऑलवेज गेट व्हॉट यू डिझर्व. आणि तू ज्या अर्थाने कॉम्प्रोमाइज म्हणतेस तो अर्थ मला अजून कळलेला नाही, पण रिलेशनशिपमध्ये आपण म्हणतो ना की नाही यार, कॉम्प्रोमाइज करायलाच लागतं, तशा प्रकारचे कॉम्प्रोमाइजेस आयुष्यातच करायला लागतात. की फॉर एक्झाम्पल, की तुम्हाला नाईट शिफ्ट नाही जमत, पण तुम्हाला नाईट शूट करावं लागतं, कारण दॅट इज द डिमांड ऑफ युअर स्क्रिप्ट. तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. तर असे कॉम्प्रोमाइजेस 1000 आहेत, ते करावेच लागतात. पण तू जर का वेगळ्या अर्थाने कॉम्प्रोमाइज करत असेल तर मी पुन्हा एकदा म्हणेन की इट इज पॉसिबल, इट इज 100% पॉसिबल की तुम्ही तुमच्या टर्म्सवरती तुमचं लाईफ किंवा तुमचं करिअर घडवूच शकता. बरोबर. सुरुवातीला तू म्हणालीस की मी आत्ता जशी वर्ष गेली तसं मी बऱ्याच गोष्टी शिकत गेले की काय बोलायचं, काय बोलू नये, कसं राहायचं. म्हणजे पटकन जे आपण रिॲक्ट व्हायचो ते आत्ता मी रिॲक्ट होणं कमी केलं आहे. आणि त्यामुळे ज्या कॉन्ट्रोवर्सीज होतात, त्यामुळे जे चुकीचं एक आपली इमेज तयार होते, तर या कॉन्ट्रोवर्सीचा तुला किती त्रास होतो आत्ता, जर एखादी झाली तर? किंवा त्याकडे तू दुर्लक्ष करतेस? किंवा ट्रोलिंग, आता आपण म्हणू हा ट्रोलिंग पण हा एक कॉन्ट्रोवर्सीचाच मुद्दा आहे, पण याकडे सई म्हणून आणि एक माणूस म्हणून किती दुर्लक्ष करते, किंवा त्याचा ती स्वतःला किती त्रास करून घेते, किंवा काय करायला हवं? बऱ्यापैकी गेंड्याची कातडी तयार झालेली आहे आणि ती मला असं वाटतं ती पाहिजे तशी. कारण मला असं वाटतं हे प्रोफेशन जेव्हा तुम्ही चूज करता तेव्हा तुम्ही जजमेंट्सचे सगळे कंट्रोल्स दिलेले असतात जज करायला. त्यामुळे हा एक खूप महत्त्वाचा आणि मोठा पार्ट आहे आमच्या करिअरचा, आमच्या प्रोफेशनचा. तर नाही मी त्याच्याकडे लक्ष देत. ए बी, सबकॉन्शियसली काही गोष्टी तुमच्या मनात राहतात. म्हणजे एका व्यक्तीने अशी कमेंट केली होती, हे तुमच्या नकळत तुमच्या मनात कुठेतरी राहतं आणि ते रिफ्लेक्ट होतं किंवा ते प्ले होतं किंवा त्याच्यावर तुम्ही कधी काम करता, कधी नाही करत. पण द बेस्ट वे इज नॉट टू डील विथ इट. कारण मला असं वाटतं की रोज जर प्रत्येक कमेंटचा विचार करत बसलं तर जगणं अवघड होईल. आणि आजकाल तर लोक ब्रुटल झालीत. म्हणजे दे डोंट हॅव मॅनर्स, दे डोंट हॅव एटिकेट्स. ते विचार करत नाहीत की आपण ज्या व्यक्तीच्या फोटोखाली कमेंट करतोय ती कोणाची बहीण आहे, कोणाची गर्लफ्रेंड आहे, कोणाची मुलगी आहे, कोणाची ताई आहे. हा कसलाही विचार न करता ती लोक काहीही बोलतात. तर मला असं वाटतं की सच पीपल डू नॉट डिझर्व युअर अटेन्शन. म्हणजे अजिबातच नाही. आणि ती सगळ्यात जास्त विक्ट्री आहे असं मला वाटतं की त्यांना अटेन्शन न देणं. कारण ते अटेन्शनसाठी हे सगळं करत असतात. त्यांना अटेन्शन न देणं हा बेस्ट उपाय आहे असं मला वाटतं.
तू मगाशी एक मुद्दा सांगितलास, मला ते आता इंटरव्ह्यू आठवतो, मी परत जाते ही काय म्हणाली होती. तू एक सांगितलेलंस कुणाला तरी डोळ्यामध्ये दोष दिसला डिरेक्टरला त्यावेळेला आणि ते झालं होतं. पण असे काही हे की यार हा सिनेमा मी साईन केलाय आणि थोड्या दिवसांनी कळतं याच्यामध्ये दुसरीच ॲक्ट्रेस आहे किंवा आणखीन कुठल्या तरी गोष्टीमुळे रिजेक्शन वाटायला आलंय, तर असे काही रिजेक्शन किंवा आजही येतात का? किंवा हो ऑफकोर्स इट्स अ व्हेरी बिग पार्ट ऑफ आवर प्रोफेशन आणि इट इज ओके. आणि त्याचा त्रास होतो का? 10 सेकंद होतो, पण मी तेच की माझी हीच पद्धत आहे की पेन फील इट लेट गो. म्हणजे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते कुठेतरी साठत जाणार आहे. ते साठवायला मला आवडत नाही. त्याच्यामुळे मी प्रयत्न करते की किती लवकर मी त्याच्यातून बाहेर पडेन. ऑफकोर्स अजूनही असं होतं की तुम्ही एका ठिकाणी ऑडिशन देता पण तुमचं सिलेक्शन होत नाही. तुम्हाला डेस्परेटली तो प्रोजेक्ट करायचा असतो पण तुम्ही त्याचा भाग होता येत नाही तुम्हाला. पण अगेन ह्या गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बियॉन्ड आहेत. त्यामुळे त्याला किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवायला पाहिजे. म्हणजे आता असं एखादं नाव सांगता येईल, म्हणजे विरोधात बोलून नाही, पण हे मला करायचं होतं आणि मला करता आलं नाही असं एखाद्या प्रोजेक्टचं नाव की जे तुला वाटते आणि ते छान झालं पुढे जाऊन, ते तुला वाटते की यार हे मला इथे करायचं होतं आणि मला करू शकले नाही? असं नाही आठवत आहे, पण मी हे नक्की सांगेन की दुनियादारी सिनेमासाठी आय वॉज नॉट द फर्स्ट चॉईस. हंटरसाठी माझं कास्टिंग शूटच्या 3 दिवस आधी झालं. गर्लफ्रेंडसाठी आय वॉज नॉट अ फर्स्ट चॉईस. सो मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा मी फर्स्ट चॉईस नाही आहे तेव्हा तेव्हा मी अशी बॅटिंग केली आहे की लोकांना असं वाटतं की अरे ओ उप्स. तर मला त्याचा अभिमान, म्हणजे हीच हवी होती. मला त्याचा अभिमान आहे किंवा मला असं फिलिंग येतं ना, ते खूप आवडतं. पण ह्या गोष्टी आहेत, म्हणजे ह्या गोष्टी कधी कधी प्ले होतात की ओ आय वॉज नॉट अ फर्स्ट चॉईस. पण मग असाही एक सिनेमा आहे ज्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स होती आणि प्रोड्युसर्सनी मला सांगितलं की तुला कुठलं करायचंय ते कॅरेक्टर तुझं, आम्ही दोन्हीसाठी तुझा विचार करतोय, पण तुला कुठलं करायचंय ते तुझं. सो अशी पण वेळ आली आहे. सो टाइम्स चेंज आणि ते पेशंटली आपण त्याला त्याची वेळ दिली पाहिजे ते चेंज व्हायसाठी. मला हंटर विषयी ऐकायला आवडेल, कारण हंटर सिनेमात म्हणजे असं जे तुझं काम पाहिल्यावर ना ते बाकीचं सगळं सोड, पण यार हिने चांगली बॅटिंग केली आहे पूर्ण त्या हिंदीच्या क्राऊडमध्ये, ते ती पॉझिटिव्ह बाजू तुझी दिसून आली. पण तुझ्याकडे जेव्हा तो रोल आला त्यानंतर तू किती सेकंदात त्याला हो म्हटलं होतंस आणि तो काम करतानाचा अनुभव हंटरचा आणि त्याच्यानंतरच्या आलेल्या तुला प्रतिक्रिया, या मला आत्ता या क्षणी ऐकायला आवडतील. मी गुलशन आणि राधिकाची जबरदस्त फॅन आहे, अजूनही आहे, आणि त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणून मी खूप एक्सायटेड. राधिका आपटे. येस, मी खूप एक्सायटेड होते. आणि हर्ष कुलकर्णीला जेव्हा मी भेटले तेव्हा मला ती व्यक्ती खूपच आवडली, म्हणजे माणूस म्हणून पण आणि डिरेक्टर म्हणून पण. आणि काही कारणास्तव त्या रोलसाठी जी ॲक्ट्रेस फायनल झाली होती तिच्या फॅमिलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला ऐन वेळेला, म्हणून ती करू शकली नाही. तर हर्षनी जेव्हा मला पहिल्यांदा भेटला तेव्हा हर्ष म्हणाला की नाही यार तू बहुत छोटी दिखेगी. म्हटलं थांबा थांबा थांबा, माझ्याकडे साडीतले फोटो आहेत. मी पोस्ट कार्डमधले साडीतले फोटो दाखवले त्याला लगेच. म्हटलं हर्ष नो नो आय लुक डिफरंट, आय लुक डिफरंट, हे बघ बघ बघ. म्हणाला हां तू वेगळीच वाटते साडी नेसल्यावर. म्हटलं हां. मग म्हणाला ओके आपण करूया. म्हटलं वाव ओके. हंटर जेव्हा रिलीज झाला त्याच्यानंतर काही लोक अशी होती की ते ओव्हरवेल्म झाले होते, की म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की अरे बापरे तू काय केलंस. तर ही रिॲक्शन मला एक्सपेक्टेड नव्हती. मला अशी रिॲक्शन एक्सपेक्टेड होती की तू किती धाडसी आहेस किंवा ओ तू ह्या सेटअपमध्ये पण तुझी छाप पाडून गेलीस. अशी एकही व्यक्ती मला बोलली नाही आणि त्याचं मला खूप दुःख झालं. आणि जे लोक असे बोलले होते ते आता अलीकडे 2-4 वर्षापूर्वी म्हणजे मला अशा कमेंट्स मिळाल्या होत्या की डू समथिंग विच वी कॅन बी प्राऊड ऑफ. आणि गेल्या 3-4 वर्षा मागे त्याच व्यक्तींनी मला येऊन सांगितलं की आय एम प्राऊड ऑफ यू. त्याच्यामुळे अगेन मला असं वाटतं की कधी कधी काही प्रोजेक्ट्स काय म्हणूया वेळेच्या पुढचे असतात. तर हंटर वॉज वन ऑफ दॅट प्रोजेक्ट असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की त्यावेळेला सुद्धा माझी PR एजन्सी किंवा माझी एजन्सी जी होती त्यांनी त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहिलं नाही. जर त्यांनी त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहिलं असतं तर पोझिशनिंग वाईज आय वुड हॅव बीन समवेअर एल्स राईट नाव असं मला ऑनेस्टली वाटतं. पण तुला वाटतं तुझा PR आधी कुठेतरी कमी पडायचं असं वाटतं? 100%. कारण मीही कमी पडायचे. मला असं वाटतं की
म्हणजे हे तुम्ही माझं काम बघा असं होत नाही, त्याच्यात तुमचे पण इनपुट्स लागतात. बरोबर. तेव्हा मलाही एवढी अक्कल नव्हती. आता मला थोडी 4 गणितं जास्त कळतात. तर तेव्हा जर 4 गणितं जास्त माहिती असती तर मी ते तसं नॅव्हिगेट करू शकले असते. मी म्हणजे मला असं वाटतं की टाळी नाही एका हाताने वाजत. सो आय एम इक्वली ॲट फॉल्ट असं मला वाटतं. एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडली, सिनेमाच्या बाबतीत म्हण, कुठल्याही बाबतीत म्हण, आणि खूप इथून तुटलोय आपण, इथून तुटलोय आणि खूप मोकळं होऊन रडावं असं वाटतंय आणि त्यातनं परत फिनिक्ससारखं उडावं असं वाटतंय. सईच्या आयुष्यात असे क्षण येतात आणि त्यावेळेला ती कसं अशा पद्धतीने रिॲक्ट होते, त्या गोष्टी हे झाल्या की तसं ते दुःख जे असतं ना ते झालं की ती कशी रिॲक्ट होते, स्वतःला कसं स्ट्रॉंग करते. जे वाटतंय ते व्यक्त होणं त्यावेळेला खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी परत एकदा सांगेन की ते अंडर द कार्पेट सारायचं नाही कधी, किंवा ते मनात ठेवायचं नाही कधी. त्याचा नंतर त्रास होतो आणि नंतर ते कुठून कधी कसं बाहेर येईल हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे जे फील होत असतं ते एकतर घडाघडा बोलून टाकायचं किंवा खूप रडून टाकायचं असं मला वाटतं. आणि व्यक्त होण्यात एक वेगळीच मजा आहे. ते व्यक्त झाल्यानंतर सुद्धा आपण म्हणजे कधी कधी हसायला पण येतं की अरे आपण ह्या गोष्टीवर एवढे रडलो असंही होतं. त्यामुळे व्यक्त होण्यात एक वेगळी मजा आहे आणि ते पटकन होऊन टाकावं असं मला वाटतं. वाईस वर्सा. आनंदी असते तेव्हा सईला काय जास्त गोष्टी कराव्याशा वाटतात? मी गाणी ऐकते खूप. मला खूप लाऊड म्युझिक ऐकायला खूप आवडतं. मला ड्राईव्ह वरती जायला खूप आवडतं. दो आय कांट ड्राईव्ह, पण मला मी आय कांट ड्राईव्ह. मला बाईक चालवता येते पण मला म्हणजे तो फोबिया आहे की काय? म्हणजे हो, मला ना स्टेअरिंग वर बसलं की सगळं व्हिडिओ गेम सारखं होतं. म्हणजे मला असं वाटतं की तिकडचा ट्रक पण इकडे येईल बॅरिकेड तोडून, असं म्हणजे इट बिकम्स अ व्हिडिओ गेम. मी ट्राय फंदात शिकायच्या फंदात मी पडली आहे, पण मला लक्षात आलं की इट इज नॉट माय कप ऑफ टी. तर पण मला लॉंग ड्राईव्हला जायला आवडतं, म्हणजे टू बी ड्रिव्हन. आणि म्युझिक खूप ऐकते. मला मित्रमैत्रिणींबरोबर कट्टे टाकायला पण खूप आवडतं. तर ह्या गोष्टी मी आनंदी असताना करते. कधी कधी आनंदी असताना मी शॉपिंगही करते खूप सारी. बरं, आत्ता भक्षकही आहे आमच्या भेटीला आलेला. सो हिंदीमध्ये काय स्पेसिफिक तू काय टार्गेट ठेवलंय स्वतःचा आणि तशा पद्धतीनं कामं येत आहेत का? आणि तुझा आता बॅलन्स कसा असणार आहे? कारण आता मराठीतही सिनेमा येतोय, श्रीदेवी प्रसन्न 2 फेब्रुवारीला रिलीज होतोय, आणि आता हिंदी, त्यामुळे भरपूर काम आहे. कारण तुझी डेट मिळवण्यासाठी आम्हाला अशाच गोष्टी की खूप काम करतायत मॅम, खूप काम करतायत. सो ते मला जाणून घ्यायला आवडेल की इतकं काम तू करतेयस, त्यातनं स्वतःला वेळ कसा देणार आहेस? गुड क्वेश्चन. देणार आहे. हो, खूप इंटरेस्टिंग गोष्टी मी शूट केलेल्या आहेत मागच्या वर्षी, त्या यावर्षी भेटीला येतील. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी असं काही टार्गेट अजेंडा असं काही कधीच ठरवत नाही. मला असं वाटतं की जे काम माझ्याकडे येतं ते मी चूज करते किंवा नाही करत. आणि हंटर नंतर खूप त्या प्रकारच्या भूमिका माझ्याकडे आल्या गेले, म्हणजे 3 वर्ष सलग. तर मी थांबले होते की काहीतरी वेगळं कधी मिळेल. मग लव्ह सोनिया हॅपन, मग मिमी हॅपन, आणि मिमी हॅज ओपन्ड अ लॉट ऑफ डोअर्स असं मला वाटतं. तर आता वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका माझ्या वाट्याला येत आहेत हिंदीमध्ये सुद्धा. खूप इंटरेस्टिंग भूमिका येत आहेत हिंदीमध्ये सुद्धा. तर मी वाट बघते की मी करून ठेवलेलं काम कधी बाहेर येईल आणि लोकांना ते कधी बघायला मिळेल. मिमीचं नाव घेतलंस म्हणून फिल्मफेअर पटकावलास त्याच्यासाठी, आणि स्टेजवर तू फिल्मफेअर, मला तर रणवीर सिंगही होता तिथे, आणि तो फोटो एक व्हायरल झाल्यासारखा झाला आणि म्हणे रणवीर सिंगही सई समोर झुकला. आणि हे तुला पहिल्यांदा काय त्याच्यावर तुला काय वाटलं होतं जेव्हा अशा रिॲक्शन यायला लागल्या तेव्हा? सईची हे काय होती स्वतःला? भारीच वाटलं मला. म्हणजे मला असं, म्हणजे फिल्मफेअर आपण सगळेच लहानपणापासून फिल्मफेअर बघत आलेलो आहोत, आणि मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की हिंदी फिल्मफेअरच्या मंचावर मला अवॉर्ड मिळेल. पण काही गोष्टी अनबिलिव्हेबल असतात, आणि मग तुमच्या कामावरती, तुमच्या स्वप्नांवरती पुन्हा एकदा घट्ट विश्वास बसतो. तर माझ्यासाठी ही मोमेंट ती होती की माझा घट्ट विश्वास बसला. सो अनुपम खेर जी आले होते अवॉर्ड देण्यासाठी, ही बॅक स्टोरी आहे, ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आणि त्यांनी जेव्हा ते कार्ड उघडलं, सो बॅकस्टेज असं झालं होतं की अनुपमजी आणि अनिल कपूरजी एकत्र होते, आणि अनिल सरांनी अनुपम सरांना चष्मा दिला की ये बहुत अच्छा लग रहा है तू पहन. आणि
जेव्हा त्यांनी कार्ड काढलं त्यांना दिसेना काही, कारण तो चष्मा बहुतेक त्याला नंबर होता का काय, अँड ही कुडंट रीड माय नेम. तर रणवीरने माझं नाव वाचलं, कारण रणवीरला माहित होतं कसं प्रनाऊन्स करायचं. दुसऱ्या दिवशी अनुपम सरांचा मला मेसेज आला की आय एम सॉरी, मी तुझं नाव माहिती नाहीये किंवा असं नाहीये, पण मला दिसलंच नाही कारण हे घडलं होतं. आय थॉट इट वॉज सच अन अमेझिंग जेस्चर. म्हणजे अनुपम खेर सारख्या ऍक्टरला माझ्यासारख्या ऍक्ट्रेसला मेसेज करायची काहीच गरज नव्हती, बट इट वॉज सच अ वंडरफुल जेस्चर. आणि मला असं वाटतं की ही जेस्चर्सच तुम्हाला बळ देतात, पॉझिटिव्हिटी देतात, काय म्हणूया, उमेद देतात, आशा देतात. सो हे सगळं अवॉर्ड मिळाल्यानंतर या सगळ्या गोष्टी मी फील केल्या. अवॉर्डच्या निमित्ताने, कार्यक्रमांच्या निमित्ताने तुम्ही जात असता, तुम्ही सगळे, म्हणजे मी इंडस्ट्री, मराठी हिंदी इंडस्ट्री दोन्हीचं म्हणते मी, तुम्ही सगळे एकत्र येता. पण असं कधी झालंय सईचं की एखाद्या अभिनेत्रीशी आपलं पटत नाहीये, कॅटफाईटच्या अनुषंगाने आपण म्हणूया, किंवा आपल्याला वाईब्स जुळत नाहीयेत, तर अशी आपली ती ऍक्ट्रेस समोर आली तर सई थोडासा रस्ता बदलते, सईची रिॲक्शन कशी असते? नॉट रिअली, असं कोणीच नाहीये. आणि मला असं वाटतं की म्हणजे रिॲक्शन कशी असते, वाकडं असणं नाही पण वाईब्स न रिअली. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारखं असतं, आणि मला असं वाटतं की जे अप्रिशिएट करायला हवं ते अप्रिशिएट केलं गेलं पाहिजे. मग ते तुमची कंटेम्पररी असो, रायव्हल असो, कोणीही असो. आय बिलीव्ह इन दिस की ही मला गोष्ट आवडली तर मी त्या व्यक्तीला आवर्जून फोन करून मेसेज करून सांगणार. त्यामुळे असे वाईब्स आवडत नाहीत किंवा ह्या असं क्वचितच कोणी आहे. आणि जर असं कोणी समोर आलं तर नाही असं करतायत की मी रस्ता वळवून दुसरीकडे गेले. नाही, यू हॅव टू ग्रीट दॅट पर्सन, कारण तुम्ही एका फ्रेटर्निटीला बिलॉंग करता. त्याच्यामुळे हाय हॅलो करून ऑफकोर्स आम्ही बाजूला होतो. एक फोटो आत्ता पाहिला सोनालीने टाकलेला, आय थिंक तूही टाकलेलास, पोस्ट केला होतास तुझ्या घरातल्या गॅलरीमध्ये, आय थिंक. हां, सो असे फोटो सोनाली सोबत सईचे खूप दिसतात, पण अमृता खानविलकर सोबत दिसत नाही. तर ते एक म्हटलं जातं की तेवढं ह्यांचं जवळीक नाहीये, मग जसं अमृताचं सोनालीशी नाही, ही एक चर्चा आहे. पण असं खरंच आहे का ग की ते मी जसं म्हणते तसं की हिच्याशी माझं पटतं, हिच्याशी माझे वाईब जुळतात, तेवढेच हिच्याशी जुळायला पाहिजेत, हे काही कंपल्शन नाही, तसं आहे का? म्हणजे नॉट रिअली. म्हणजे मी आता प्रत्येक फ्रेंडशिपची इंटेन्सिटी वेगळी असते, तर ह्या फ्रेंडशिपची इंटेन्सिटी वेगळी आहे. म्हणजे जरी आम्ही फोटो काढत असो तरी DM वरती मी आणि अमू जास्त बोलतो, इंस्टाग्राम, ते कोणाला माहित नाहीये. सो प्रत्येक फ्रेंडशिपचे वेगळे वेगळे कप्पे असतात, आणि दिस इज जस्ट अनदर कप्पा दॅट यू सी अँड दिस इज अनदर कप्पा दॅट यू डोंट सी. एवढंच आहे. यात आम्ही एकत्र फोटो टाकत नाही म्हणजे आमची केमिस्ट्री नाही असा त्याचा अजिबात अर्थ नाही. निश्चित. अमू नाही, एक आता आहे हिंदीमध्ये एक असं असतं ना, करीना कपूरला करण जोहरने डिरेक्टली म्हटलेलं, गॉसिप क्वीन, ये सुबह सुबह फोन करके पहला इसका ये हो रहा है, क्या चल रहा है इंडस्ट्री में. सईला असं आपल्या इंडस्ट्रीत कोण वाटतं मराठीमध्ये ज्यांना खूप दुसऱ्यांच्या गॉसिप काय चाललंय याची खूप जास्त एक्साइटमेंट असते, चांगल्या अर्थाने, ते खूप हा विचारतो किंवा विचारते. कॅन आय से समथिंग? मला असं ऑनेस्टली वाटतं मुलींपेक्षा मुलं जास्त गॉसिप. रिअली? आणि हे खरं आहे. पण हे आपल्या इंडस्ट्री पुरतं बोलतेस की दोन्हीकडे? जगभरात. येस, मुलींपेक्षा मुलं जास्त गॉसिप करतात आणि मुलींपेक्षा मुलांकडे 100% जास्त इन्फॉर्मेशन असते. हे माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे कोण असं आहे हे नाव घेण्यापेक्षा मुलंच आहे. पण सईला एखादी गोष्ट इंडस्ट्रीतली कळली तर ती कन्फर्म करण्यासाठी किंवा तिच्याविषयी माहिती करून घेण्यासाठी सई पहिला फोन कोणाला करते? नाही, मी कोणाला काय करायचं आपल्याला. मला असं वाटतं की ह्याच्यात एनर्जी घालवण्यापेक्षा मी माझ्या कामात, मी माझ्या हेल्थवरती, मी शेपमध्ये आहे का नाही, या सगळ्या गोष्टीत मला एनर्जी माझी खर्च करायला आवडते. कोणाच्या आयुष्यात काय चाललंय, त्यांनी आपल्याला काही फरक पडणार आहे का? नाही. आपल्या आयुष्यात त्यांनी काही चेंज होणार आहे का? नाही. तर मला असं वाटतं की ह्या अननेसेसरी गोष्टी आहेत टू स्पेंड युअर एनर्जी ऑन. तर नाही मला कन्फर्म करावं असं वाटतं. एक गोष्ट कुतूहला पोटी विचारते, सोनालीचा जसं मी मुद्दा काढला, सोनाली घरी आल्यावर सई आणि सोनाली काय करतं? गप्पा मारतो, खूप गप्पा मारतो.
कधी कधी जेवण बनवतो, कधी कधी आता ती आली होती तेव्हा रिअली म्हणजे काय प्रकार बनतात तुम्ही दोघे एकत्र आलात? मी जेवण बनवते, सोना बघते असं जेवण. रिअली सोनालीला नाही येत असेल पण आम्ही एकत्र कधी कुक नाही केलं. मग कधी कधी ऑफकोर्स गॉसिप नाही करत का, तर ऑफकोर्स करतो, पण ते हार्मफुल गॉसिप नाही, आमच्यातलं गॉसिप. मग काय गप्पाच खूप मारल्या जातात, कारण आम्ही एका प्रोफेशन मध्ये असून, एका शहरात असून आम्ही लसालसा भेटू नाही शकत आमच्या स्केड्युल्समुळे. त्यामुळे कधीतरी महिन्यातून एकदा भेट होते. मग महिन्याचं पूर्ण डाउनलोड देणं घेणं गरजेचं असतं. सो या स्वप्न तू पाहिली असशील जेव्हा शहरात आलीस, इंडस्ट्रीमध्ये आलीस, अनेक स्वप्न पाहिली असतील, हळूहळू ती पूर्ण होत गेली असतील, घराचं स्वप्नही पूर्ण झालं. आत्ता सईचं अचिव्हमेंट गोल, म्हणजे गोल असतात ना आपण ठरवलेले, ते कधी डिस्कस करू नयेत, पण काय नेमकं तू पाहतेस, त्याच्याकडे कसं पाहतेस, आणि टप्प्याटप्प्याने पोहोचण्यासाठीचा सईचा जो एक प्रयत्न असतो, मला वाटतं कधीतरी बऱ्याचदा इतरांनाही ते इन्स्पिरेशन देऊन जातात, यार मी हे करायला हवं. तर त्यासाठी थोडं काय सांगशील याविषयी? मला असं वाटतं की अख्ख्या जगाने माझा परफॉर्मन्स बघावा, असं काहीतरी माझ्या वाट्याला यावं, हे माझं खूप मोठं स्वप्न आहे आणि याच्याबद्दल मी खूप वोकलही आहे. आणि जसं मी मगाशी म्हणाले की अशी लाईफस्टाईल जी मला अलाव करेल 6 महिने काम करणं, 6 महिने माझ्यासाठी काढणं, ही लाईफस्टाईल मला अचीव करायची. तर हे दोन सगळ्यात मोठी गोल्स आता माझ्यासमोर आहेत. इतक्या गप्पा झाल्यात ना सई, आत्ता मला जाता जाता शेवटी श्रीदेवी प्रसन्न ऑफकोर्स रिलीज होतोय आणि खूप छान एक विषय आहे श्रीदेवी प्रसन्नचा, त्यामुळे त्याच्याविषयी थोडक्यात तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की लग्न आणि थोडंसं त्याच्यात ते इन्स्पिरेशनल बोललीस तरी चालेल की कशा पद्धतीनं आपणही त्याला करायला हवं, कारण विषय असतो तसा आहे. तर त्याविषयी तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. काय कशा लग्नाविषयी? फार बरोबर व्यक्ती नाही मी याविषयी इन्स्पिरेशनल बोलण्यासाठी, पण मला असं वाटतं की हा खूप सब्जेक्टिव्ह विषय आहे. मला असं वाटतं की तुम्ही, म्हणजे मी खूप लोक अशी बघितली आहेत जी त्यांच्या नवरा बायकोंबरोबर वेगळी असतात, मित्रांबरोबर वेगळी असतात. तर मला असं वाटतं की असं रिलेशन असण्याला काही अर्थ नाही आहे. मला असं वाटतं की एकमेकांच्या जगांना प्रायोरिटी देऊन एकत्र येणं इज समथिंग. म्हणजे ती व्यक्ती माझ्या आयुष्यात यायच्या आधी माझं जग होतं, मी त्याच्या आयुष्यात जायच्या आधी त्याचं जग होतं. ते जग तसंच राहिलं पाहिजे आणि त्या जगाला मेंटेन करून, रिस्पेक्ट देऊन 2 व्यक्ती एकत्र आल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की अशी कोणीतरी व्यक्ती जी आपल्याला कळून सुद्धा ती उरेल, अशी कोणीतरी व्यक्ती पाहिजे. म्हणजे हे मी वैयक्तिक माझं मत आहे. आणि मला असं वाटतं की लग्न हे इन्स्टिट्यूशन एवढ्या काय म्हणूया पिढ्या जतन झालंय, म्हणजे त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. तर त्या तथ्याला रिस्पेक्ट करणं महत्त्वाचं आहे. आणि मला असंही वाटतं की येणारी जनरेशन किंवा नवीन जनरेशनचे ह्या बाबतीत विचार वेगळे असू शकतात, विच इज ऑल्सो ओके. म्हणजे मला असं वाटतं की हे लोड म्हणून किंवा रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून किंवा करायलाच लागतं असं ह्याच्याकडे बघितलं जाऊ नये, असं मला ऑनेस्टली वाटतं. आणि लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज ह्यांनी काही फार फरक पडतो असंही मला नाही वाटत. म्हणजे ती व्यक्ती आपल्याला कळणारच असते आज ना उद्या. तर ती आधी कळून तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये जाताय की कळत कळत तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये जाताय, हा एवढाच फरक आहे. पण ते म्हणतात ना की शादी का लड्डू जो खाए जो ना खाए वो भी पछताए, ते खरं आहे असं मला वाटतं. म्हणजे या म्हणी काहीतरी लॉजिकल हे करूनच, स्टडी करूनच आल्या असतील असं मला वाटतं. सो हां, लग्न हा खूप काय म्हणूया उत्सुकतेचा, गूढ किंवा मिस्ट्रीनी भरलेला विषय आहे माझ्यासाठी. मग आता एक शेवटचा प्रश्न, सईच्या स्वप्नातला तो ज्याच्याविषयी तू आत्ता म्हणजे एक म्हणतेस की काय उरणार, उरेल, म्हणजे ज्याचं प्रेम, आपण आधीच्या इंटरव्ह्यूतही बोललो, ज्याला सिद्धार्थने मला हेल्प केली होती, तिला ते त्यानेच विचारलेलं, पण आता मी विचारते सगळ्यांच्या वतीने, कारण आता इतकं सई तामणकर म्हटल्यावर यार बस काय आता, म्हणजे मला अनेक जणांचं हे आले की आम्ही पण येतो इंटरव्ह्यूला. आता तरी मी या झोन मध्ये नाहीये, स्वप्नांचा राजकुमार वगैरे या झोन मध्येच मी नाहीये, पण तरीही लाईक आय सेड की ज्याला जाणून घेऊन सुद्धा तो उरेल अशी कोणीतरी व्यक्ती. आणि माझी जी जर्नी आहे किंवा मी जे जगली आहे त्याला रिस्पेक्ट करणारी व्यक्ती, स्वतःची त्याची जर्नी असणारी व्यक्ती. आणि ऑफकोर्स सेल्फ मेड असं कोणीही, म्हणजे मी सेल्फ मेड आहे, तर
मला आवडेल की कोणीतरी सेल्फ मेड माझ्या आयुष्यात यावं. बरोबर. आणि बस आय थिंक सध्या तरी एवढंच सुचतंय. नाही, आणि आपण खूप जाणून घेतलं तिच्याकडनं की ती पर्सनल ह्याच्यात कशी आहे, कशी वागते. आणि खरं तर असे इंटरव्ह्यूज ना खूप करायला आवडतात, कारण जाणायचं असतं यार, ऍक्ट्रेस म्हणून माहिती आहे, पण माणूस म्हणून तो व्यक्ती कसा आहे. आणि आज कदाचित सई खूप मोकळेपणाने बोललीये की ती प्रत्यक्ष आयुष्यात ती कशी असते. आपण सई आज जे बोललीये ते मला वाटतं ती इथून बोललीये, ती इथून नाही बोललीये, कारण बऱ्याचदा तसं राहावं लागतं आपल्याला, इथून ते कनेक्शन इथून ठेवावं लागतं. पण आज तू मनापासून बोललीयस. आणि जसं म्हटलं तसं श्रीदेवी प्रसन्न, पण बॉलिवूडमध्येही ती बरंच काम करते, त्यामुळे अर्थात. आणि OTT वरही तू ऍक्टिव्ह आहे. भक्षक सुद्धा भक्षकही येतोय 9 फेब्रुवारीला. ज्याची जाहिरात आणि हे सगळं आपण पाहतोच आहोत. तो सगळेच तुम्ही एक्सायटेड असाल सईला आता पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून पाहायला. आणि सई, तुझ्या पुढच्या पूर्ण कारकिर्दीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.